नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे अनंतपूर मधील एक भयंकर कहाणी। कथेचे मूळ नाव आहे आरोहण। कथेच्या लेखिका आहेत कस्तुरी अभ्यंकर। मित्रांनो, ही कथा बरीच मोठी असल्याने एकूण 6 भागात विभागली गेली आहे। ह्या कथेचे एकूण 6 भाग आहेत आणि 6 भागांचे 6 व्हिडिओज आहेत। ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येतील। कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू। सकाळची वेळ होती, म्हणजेच सगळ्यांच्या धावपळीची वेळ। अशाच सकाळच्या वेळी शांती सदन सोसायटीतील बरेचसे बालचमू आपल्या आईचा हात धरून शाळेसाठी निघाले होते। त्या बालचमूंप्रमाणेच केसांच्या 2 छोट्या वेण्या बांधलेली गोऱ्या रंगाची 8 वर्षांची नलू सुद्धा तिच्या आईसोबत शाळेच्या बसची वाट पाहत उभी होती। नलूचं खरं नाव म्हणजे निलांबरी, पण प्रेमानं तिला सगळे नलू म्हणायचे। खरं तर नलू दिसायला खूप नाजूक होती। तिच्याकडे बघणारी कुठलीही व्यक्ती तिच्याकडे एकटक बघत राही। त्याला मुख्य कारण होतं ते म्हणजे तिचे ते टपोरे डोळे। तिच्या डोळ्यात हलकीशी निळसर छटा होती, म्हणूनच की काय तिचं नाव निलांबरी ठेवलं होतं आणि तेच नाव कधीच निलांबरीचं नलू झालं होतं। शाळेच्या ड्रेसमध्ये नलू खूपच गोड दिसत होती। तिची आई तिच्याकडे पाहत स्वतःच्याच विचारात हरवली होती। तोच शाळेच्या बसचा जोरात हॉर्न ऐकू आला तसे तिची आई दचकली। जशी बस येऊन त्यांच्या पुढे थांबली तसे नलूच्या आईने बसमध्ये डोकावून पाहिलं। बसमध्ये आज नेहमीच्या मावशी दिसत नव्हत्या। तसे लगेचच तिने ड्रायव्हरला विचारलं, दादा, आज मावशी कुठे दिसत नाहीत? अहो, त्यांना अचानक काहीतरी त्रास सुरू झाला, त्यामुळे त्यांना दवाखान्यात नेलंय। माझं झालं आहे शाळेत बोलणं। आत्ता मुलांना शाळेत मी एकटा सोडणार आहे। परत येताना शाळेतला मावशी असतीलच, काळजी करू नका। बसचा ड्रायव्हर असे म्हणेपर्यंत नलू आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन बसली सुद्धा होती। सर्व मुलं बसमध्ये बसल्यावर ड्रायव्हरने बसचं दार बंद केलं आणि बस पुन्हा चालू केली। आज ड्रायव्हर खूप खुश होता, कारण आज बसमध्ये नेहमीच्या मावशी नव्हत्या। त्यामुळे प्रत्येक मुलीला त्यालाच उतरवावं लागणार होतं। त्याची ती वासनेने भरलेली इच्छा आज काही अंशाने पूर्ण होणार होती। बसमध्ये लहान मोठ्या अशा बऱ्याच मुली होत्या, त्यात मुलं सुद्धा होती। पण त्याने बसमध्ये मुलं एका बाजूला आणि मुली एका बाजूला असं बसवलं होतं आणि बसचा सेंट्रल मिरर मुलींच्या दिशेने करून ठेवला होता आणि त्याच्यातूनच तो हापापलेल्या नजरेने मुलींकडे पाहत होता। काहीच वेळात बस शाळेजवळ आली। शाळेच्या गेटपाशी इतर बसेस सुद्धा रिकाम्या होऊन बाजूलाच थांबल्या होत्या, पण ड्रायव्हरने मात्र आपली बस शाळेच्या गेटपासून थोडी बाजूलाच लावली, जेणेकरून मुलींना उतरवताना त्याला कोणी पाहणार नाही याची खबरदारी त्याने घेतली। पहिले त्याने मुलांना उतरवलं, मग मोठ्या मुलींना आणि मग सगळ्यात शेवटी नलू सारख्या चिमुरड्या मुलींना तो उतरवू लागला। तो त्यांना विचित्र पद्धतीने उतरवत होता। त्या लहानग्या मुलींना देखील त्याचा तो घाणेरडा स्पर्श अगदीच जाणवत होता, म्हणून त्या मुली देखील अंग चोरून उतरत होत्या। नलू एकदम सगळ्यात शेवटी होती। ती हे सर्व खूप वेळापासून पाहत होती। तिला सुद्धा ड्रायव्हरचं ते वागणं खटकलं होतं। काही वेळात ती सुद्धा बसच्या दारापाशी आली, तेव्हा तिनं पाहिलं की ड्रायव्हरचे डोळे लाल झाले होते। त्याच्या चेहऱ्यावर क्रूर समाधान पसरलं होतं। त्या 8 वर्षांच्या पोरीला देखील त्याच्या चेहऱ्यावरचा तो आसुरी आनंद कळाला होता। हेच नवल होतं। नलूला पाहताच त्याच्या तोंडातून लाळ गळू लागली। नको नको ते विचार त्याच्या मनात फेर धरून नाचू लागले होते। त्याचे लाल झालेले डोळे अजूनच भडक झाले होते। नलूला उतरवण्यासाठी जसा त्याने हात पुढे केला
त्या सरशी नलूने त्याला चुकवत एक उडी घेतली आणि ती शाळेत पळून गेली. असं झाल्याने ड्रायव्हर मात्र रागाने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. सुटली साली असं म्हणत त्याने तिला मनातल्या मनात एक शिवी दिली आणि तो पुढच्या कामाला लागला. वेळ दुपारची होती. जेवणाची सुट्टी संपत आली होती. नलू बाथरूममध्ये गेली होती आणि ती जिथे उभी होती तिथे अचानक तिला एका भिंतीजवळ लाल भडक रंगाचे छोट्या हातांचे 2 पंजे आधांतरी दिसले, ज्यातून काही ओघळ खाली गळत होते. नलूनं ते पाहिलं आणि एकदा आपल्या हातांकडे पाहिलं. तिचे हात लाल झाले होते. ते पाहून ती ओरडण्याच्या ऐवजी फक्त स्मित हास्य करत तिथून निघून गेली. आणि जशी ती तिथून निघून गेली तसे त्या भिंतीजवळचे ते ठसे आपोआप नाहीसे झाले आणि तिच्या हातांवरचा तो लाल रंग देखील हळूहळू अदृश्य झाला. जणू काही तिच्या हातांवर तो उमटलाच नव्हता. नलू आपल्या वर्गात येऊन शांतपणे बसली. काही वेळ गेला. आता दुपारचे 4 वाजले होते. शाळेच्या बसचा अजून पत्ता नव्हता. नलूच्या आईप्रमाणेच सोसायटीतील इतर बायका सुद्धा आपापल्या मुलांची वाट पाहत उभ्या होत्या. उशीर झाला असल्याने त्यांनी शाळेत फोन लावायचा प्रयत्न देखील केला, पण कोणाचाच फोन काही केल्या लागत नव्हता. काळजी वाटून बरेच पालक आपल्या मुलांना बघायला शाळेत जायला निघाले होते. तोच मोठ्याने हॉर्न वाजवत एक शाळेची बस सोसायटीच्या आत शिरली. तसा सगळ्या बायकांनी एकच गलका केला. त्या गोंधळात सुद्धा नलूच्या आईने बसमधल्या मावशींना जरा चिडूनच विचारलं, काय हो मावशी, किती उशीर? उशिरा सोडणार आहात असं साधं कळवता येत नाही का तुम्हाला? बरं, आम्ही फोन लावतोय तो देखील लागत नाही. काय समजायचं काय आम्ही? आणि आज हे कुठले ड्रायव्हर? नेहमीचे कुठे गेले? हो, जरा मला पण बोलू द्याल की नाही? मावशी देखील वैतागून बोलल्या. त्या पुढे म्हणाल्या, तुमचा तो ड्रायव्हर कुठे गेला कुणास ठाऊक. बस तशीच शाळेत उभी होती. चावी पण बसला लावलेली तशीच. पोरं केव्हाच बसमध्ये बसून ड्रायव्हरची वाट पाहत होती, पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. म्हणून शेवटी मी माझ्या भावाला बोलावलं. असं म्हणत त्या मावशीने ड्रायव्हरकडे हात केला. त्या पुढे म्हणाल्या, तो वेळेवर आला आणि मग तुमच्याच ड्रायव्हरची बस घेऊन आलो. असं म्हणत तिने एक एक करत सर्व मुलांना खाली उतरवलं आणि त्यांच्या पालकांकडे सोपवलं. सर्वजण जरा कटकट करत का होईना आपल्या मुलांना घेऊन आपापल्या घरी निघून गेले आणि बस परत गेली. इकडे शाळेत त्या बेपत्ता ड्रायव्हरला सतत फोन लावणं चालू होतं. शाळेचे प्रिन्सिपल स्वतः त्याला फोन लावत होते. रिंग जात होती, पण तो काही केल्या फोन उचलत नव्हता. शाळेतल्या मावशी नेहमीप्रमाणे टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना एका खिडकीतून काहीतरी वाजत असल्याचा आवाज आला. तो आवाज वारंवार बंद होऊन पुन्हा येत होता. तिथे नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी त्या तशाच टॉयलेटच्या बाहेर आल्या आणि मागच्या बाजूला डोकावून पाहू लागल्या. आणि तिथलं दृश्य पाहून मात्र त्यांची बोबडीच वळली आणि त्या जोरात किंचाळल्या. त्यांचा आवाज ऐकून शाळेतील सर्वजण त्या दिशेला धावले. मावशींनी एवढं काय पाहिलं की ज्यामुळे त्या एवढ्या घाबरल्या हे पाहण्यासाठी जो तो वाकून पाहत होता. आणि एकच गोंधळ सुरू झाला. तो आवाज ऐकून प्रिन्सिपल देखील बाहेर आलेच. स्टाफच्या त्या घोळक्यातून वाट काढत ते पुढे आले आणि समोरचं दृश्य पाहून ते देखील काही क्षण थबकले. स्वतःला सावरत त्यांनी पोलिसांना फोन लावला. इकडे घरी आल्यावर नलूने थोडा वेळ अभ्यास केला आणि बराच वेळ खेळून घेतलं. तशी ती जास्त कोणात मिक्स होत नसे किंवा जास्त बोलत सुद्धा नसे, पण आईशी मात्र ती सगळं बोलायची. खेळून झाल्यावर रात्रीचं जेवण करून ती झोपून गेली. तशी तिला लवकर झोपायची सवय होती. तिच्या आईने म्हणजेच सविताने ती झोपल्यावर आपली राहिलेली कामं आवरली आणि ती नलूच्या जवळ येऊन बसली. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं की सविता आपल्या साऱ्या वेदना विसरून जात असे. जगण्याची नवीन उमेद तिला मिळत असे. नलूचे बाबा अपघातात गेल्यानंतर
त्या धक्क्याने तिच्या सासूबाई सुद्धा हे जग सोडून गेल्या होत्या. सख्या चुलत अशा सर्व नातेवाईकांनी त्यांची परिस्थिती पाहून कधीच या मायलेकीकडे पाठ फिरवली होती. आता सवितासाठी नलू आणि नलूसाठी तिची आई हेच त्यांचं जग होतं. एक मोठा सुस्कारा सोडून सविताने टीव्ही चालू केला आणि समोरची बातमी पाहून तिची झोपच उडाली. टीव्हीवर मोठमोठ्याने एक बातमी सांगितली जात होती. सारस्वत विद्या मंदिरामध्ये झाला शाळेच्या बस चालकाचा खून. ती बातमी पाहून सविता खरंच हादरली. नलूच्या शाळेत खून? कधी? कसा? कुणी? हे प्रश्न तिच्या मनात धिंगाणा घालू लागले. ती आता तीच बातमी लक्षपूर्वक ऐकू लागली. सारस्वत विद्या मंदिरामध्ये एका बस ड्रायव्हरचा मृतदेह शाळेच्या लेडीज टॉयलेटच्या मागच्या बाजूस आढळून आला आहे. मृतदेहाची ओळख ही शाळेतल्या शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी पटवली आहे. मृत व्यक्तीचं नाव रणजित असून वय वर्ष 39 आहे. मृत व्यक्तीजवळ त्याचे ओळखपत्र, पाकीट आणि इतर वस्तू सापडल्या आहेत. प्रथमदर्शनी तरी हा खून असल्याचं निदर्शनास आलं असलं तरी मृत्यू वेगळ्याच कारणाने झाला असू शकतो असा सूत्रांचा अंदाज आहे. मृतदेहाच्या जवळ एका लहान आकाराच्या बुटांचे ठसे सापडले आहेत. हे वाक्य ऐकताच सविताला घाम फुटला. तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. का कुणास ठाऊक, पण नलूचं शाळेतून आल्यानंतरचं आजचं वागणं सविताला वेगळं वाटलं होतं. त्या बातमीतलं हे वाक्य ऐकल्यानंतर सविताला त्या बातमीमधील पुढचे कुठलेच शब्द ऐकू आलेच नाहीत. ती तडक उठली आणि आपल्या घरातल्या चप्पल स्टँडजवळ गेली. तिने चप्पल स्टँडमधले नलूचे शाळेचे बूट काढले आणि तिने त्या बुटांची खालची बाजू तपासली आणि मग भीतीची एक थंड लहर तिच्या मस्तकातून दौडत गेली आणि सुन्न होऊन सविता मटकन खालीच बसली. सविताने स्वतःलाच प्रश्न केला, तेही न कळतपणे, ती परत तर आली नाही ना? मित्रांनो, कथेतील नलू आणि सविताच्या आयुष्याकडे आपण नंतर पुन्हा येऊ. आता आपण शरदकडे वळू. समोर चिता जळत होती. शरद हातांची घडी घालून जळणाऱ्या त्या चितेकडे पाहत मुका अश्रू गाळत होता. त्याच्या गालावरून ओघळणारे थेंब खाली पडून जमिनीमध्ये मिसळत होते. शहरापासून दूर शरद आज तिथे एकटाच होता. सोबत दवाखान्यातून आलेले 2 वॉर्डबॉय तेवढेच तिथे होते आणि ते सुद्धा अग्नी दिल्यानंतर निघून गेले होते. जिथे तो आणि त्याची बायको आसावरी फिरायला आले होते तिथेच आसावरीने त्याची साथ कायमची सोडली होती. तिच्या एका हट्टामुळे आज आसावरी त्याच्यापासून कायमची दूर गेली होती, कधीच परत न येण्यासाठी. शरद मोरे विद्यार्थ्यांचा लाडका शिक्षक होता. शाळा सुटल्यावर तो खासगी शिकवणी सुद्धा घेत होता. त्याला स्वतःला शिक्षणाची आवड होती आणि ज्ञान देणं हे मोठं दान आहे असं तो मानत होता. तो समाजात काही चांगले घटक घडवत होता, पण ह्याचा परिणाम त्याच्या संसारावर होताना दिसत होता. त्याला आपल्या बायकोला म्हणजेच आसावरीला पुरेसा वेळ देता येत नव्हता, म्हणून बऱ्याचदा तिची थोडी चिडचिड होत असे. पण त्यावर काही इलाज नव्हता. पण यावेळी मात्र त्याने ठरवलं होतं की बायकोला कुठेतरी बाहेर घेऊन जायचं. 4 दिवसांपूर्वी आठवड्याची सुट्टी घेऊन तो आसावरी सोबत तिच्या आवडीच्या जागी डोंगरात फिरायला आला होता. आसावरीला निसर्ग खूप आवडायचा. आसावरी दिसायला खूप सुंदर होती. काळेभोर मऊ लांब केस, कोरीव भुवया, मोठे बाणेदार आणि थोडेसे तपकिरी डोळे, चाफेकळी नाक, नाजूक ओठ आणि कमनीय बांधा. ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक असल्याने लाडात वाढलेली होती. त्यामुळे ती प्रचंड हट्टी सुद्धा होती. तरी सुद्धा शरदचं तिच्यावर अतोनात प्रेम होतं. त्यांचं लग्न जरी ठरवून झालं असलं तरी लग्नानंतर त्यांचं प्रेम हळूवार उमलणाऱ्या फुलांसारखं फुलत गेलं होतं. शरदचे आई बाबा काही वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेले होते. त्यानंतर शरदने स्वतःचं विश्व उभं केलं होतं, तेही स्वतःच्या मेहनतीवर.
शरद आणि आसावरीचं लग्न होऊन जेमतेम 2 वर्ष झाली होती. आठवड्याची सुट्टी घेऊन ते दोघे अनंतपूरमध्ये आले होते. अनंतपूर हे डोंगरावर वसलेलं असल्याने थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतं. साहजिकच इथे झाडं एकमेकांच्या हातात हात घालून दाटीवाटीनं उभी होती. एका बाजूला घनदाट झाडीचं ते जंगल आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. या दोघांच्या मधून वळणं घेत एक डांबरी रस्ता जात होता. तो जणू भक्ष गेल्यानंतर सुस्तावून पडलेल्या अजगराप्रमाणेच भासत होता. त्या रस्त्यावरून होणारी वाहनांची वर्दळ आता कमी होऊ लागली होती. अंधार आपले पंख पसरवून प्रकाशाला आपल्या कवेत सामावू पाहत होता आणि अशा वेळी शरद आणि आसावरी त्या रस्त्याने आपल्या हॉटेलकडे निघाले होते. संध्याकाळची वेळ, आता लवकरच आपण पोचणार म्हणून आसावरी खूप खुश झाली होती. काही वेळाने ते हॉटेलमध्ये पोचले. हॉटेलमध्ये पोचल्यावर त्या रात्री त्यांनी आराम करायचं ठरवलं. रात्रीचं जेवण झालं आणि ते झोपून गेले. दुसरा दिवस उजाडला. आसावरी, झालं की नाही तुझं? किती वेळ? हातात घड्याळ बांधत शरदने विचारलं. हो झालं, फक्त 2च मिनिटात आलेच मी बाहेर, आसावरी आतून म्हणाली. तुम्हा बायकांना कितीही वेळ दिला तरी कमीच पडतो, शरद थोडा चिडून म्हणाला. झाले मी तयार, असे बोलून आसावरी बाहेर आली आणि शरद डोळे मोठे करून तिच्याकडे पाहतच राहिला. असा काय बघतोयस? आसावरीने लाजून विचारलं. काय सुंदर दिसतीयस तू या गुलाबी ड्रेसमध्ये, असं वाटतं तुला पाहतच राहावं, शरद तिच्या जवळ येत म्हणाला. बास झालं माझं कौतुक, चला उशीर होतोय ना, असं म्हणून लाडीक हसून आसावरीने शरदला हलकेच बाजूला केलं आणि ती खोली बाहेर पडली. दिवसभर हुंदडून झाल्यावर ते दोघे पुन्हा हॉटेलमध्ये आले. आसावरी तर प्रचंड खुश होती. तिला तर कुठे जाऊ आणि कुठे नको असं झालं होतं. एवढं फिरून सुद्धा तिच्या चेहऱ्यावर कुठलाही थकवा जाणवत नव्हता. उलट ती अजून उत्साही झाली होती. फक्त शरदच्या आग्रहामुळे ते हॉटेलमध्ये परतले होते, नाहीतर ती अजून फिरायला तयार होती. हॉटेलमध्ये येईपर्यंत त्यांना रात्र झाली होती. त्यांनी हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये जेवण केलं आणि मग ते रूमवर जायला निघाले. तोच आसावरीने तिच्या नेहमीच्या हट्टी स्वरात बोलायला सुरुवात केली. शरद, आपण आत्ता लॉंग ड्राईव्हला जाऊ ना, आसावरी म्हणाली. अगं पण रात्र बघ किती झालीये, उद्या हवं तर जाऊया, असं म्हणत शरद तिला समजावत होता. शरद प्लीज ना, चल ना आत्ताच, बाहेर बघ कसलं भारी चांदणं पडलंय. अशी चांदण्यांची रात्र शहरात कुठे पाहायला मिळते, चल ना रे, आसावरी म्हणाली. अगं पण, शरद पुढे काही बोलणार तोच आसावरी हट्टाने आणि चिडून म्हणाली. पण नाही आणि बिन नाही, आजच जायचं आणि आत्ताच जायचं. शरद आणि आसावरी दोघे हॉटेलच्या दाराजवळ उभे राहून बोलत होते. त्यांचं हे संभाषण तिथला एक वेटर येता जाता ऐकत होता. आसावरी आता चिडली होती. तिने हाताची घडी घातली आणि ती शरदकडे पाठ करून उभी राहिली. आसावरी, जरा माझं ऐकशील का, शरद आपल्या परीने तिला समजावू पाहत होता. तोच त्यांचं संभाषण ऐकणारा तो वेटर तिथे आला आणि म्हणाला. साहेब, माफ करा, तुमच्या मध्ये बोलतोय, पण साहेब, रात्रीचं बाहेर जाऊ नका. त्यात आज पौर्णिमा आहे. आज तर अजिबात रात्रीचं बाहेर नका जाऊ. आज रात्री त्यांचा वावर आणि ताकद जास्त असते. आज जर कोणी त्यांना सापडलं तर ते त्याला सोडत नाहीत. तो वेटर अतिशय धीर गंभीर आवाजात बोलत होता. तोच शरदने त्याला प्रश्न केला. त्यांचा म्हणजे कोणाचा? तसे वेटर कातर आवाजात बोलू लागला. भटकणाऱ्या आत्म्यांचा, असं बोलून तो शांत झाला. शरदने आसावरीकडे पाहिलं. त्याची नजर ओळखून आसावरी लगेच म्हणाली. तूच त्याला सांगितलं असणार असं काही बोलायला. ते काही मला माहीत नाही. तू येतो आहेस का मी जाऊ एकटी? आसावरी, असं काहीही नाहीये. मी कशाला त्याला असं काही सांगू? आसावरी,
आसावरी. शरदचं बोलणं पूर्ण होईपर्यंत आसावरी त्यांच्या गाडीजवळ निघून सुद्धा गेली होती. साहेब, काहीही झालं तरी गाडीतून बाहेर उतरू नका, तो वेटर जरा काळजीच्या स्वरात म्हणाला आणि आपल्या कामाला निघून गेला. शरद त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे भीतीदायक नजरेने पाहत अखेर बाहेर पडला. हा सांगतो ते खरं असेल तर? हा इकडेच राहणारा आहे, ह्याला इथलं जास्त माहीत असणार. पण हे सर्व आसावरीला कोण समजावणार, असा मनात विचार करत शरद गाडीजवळ पोचला. आसावरी, आज नको, हवं तर उद्या जाऊ ना आपण, एक शेवटचा प्रयत्न करत शरद समजावण्याच्या स्वरात म्हणाला. शरद, गाडीची चावी दे, मी जाते, तू नको येऊस, आसावरी जरा चिडून म्हणाली. तसे नाईलाजाने शरदला गाडीमध्ये बसावं लागलं आणि गाडी सुरू करून ते निघाले. परत दारात आलेला तो वेटर त्यांच्या जाणाऱ्या गाडीकडे मात्र अनामिक भीतीने पाहत राहिला आणि मनातल्या मनात तो प्रार्थना करू लागला. देवा, ह्यांचं त्या चेटूकपासून रक्षण कर. आसावरी आणि शरद दोघे त्या रस्त्याला लागले. हा तोच रस्ता होता. एकीकडे घनदाट जंगल तर दुसरीकडे खोल दरी. पूर्ण रस्त्यावर त्यांची ती एकच गाडी ती वेडीवाकडे वळणे घेत जात होती. बाकी संपूर्ण रस्ता रिकामाच होता. शरद गाडी तर चालवत होता, पण का कुणास ठाऊक त्याला एक अनामिक भीती वाटत होती. कदाचित त्या वेटरच्या बोलण्यामुळे की काय, शरद त्या दिशेने विचार करत होता. त्याला बाजूचं जंगल एखाद्या नरभक्षकाप्रमाणे वाटत होतं. त्याला सतत असं जाणवत होतं की कोणीतरी जंगलाच्या त्या अंधारातून त्यांचा पाठलाग करतंय. सतत कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून आहे. शरद खरं तर धास्तावला होता. आसावरी मात्र खुश होती. दरीकडून येणारी मोकाट हवा तिला हवीशी वाटत होती. ती त्या लॉंग ड्राईव्हचा आनंद घेत होती. पण तीच हवा शरदला एखाद्या भूताप्रमाणे वाटत होती. करत येणारा तो वारा शरदला नकोसा झाला होता. शरद अगदी सावधानतेने गाडी चालवत होता. तोच त्याला असा भास झाला की कोणीतरी त्यांच्या गाडीच्या अगदी जवळून गेलं आहे, तेही प्रचंड वेगाने. शरदने डावीकडे मग उजवीकडे पाहिलं. बाजूच्या आरशात तसेच समोरच्या आरशात सुद्धा पाहिलं, पण कोणीच नव्हतं. आता शरदचं लक्ष पूर्णपणे समोर होतं. फक्त अधूनमधून तो आसावरीकडे पाहत होता आणि पुन्हा समोर पाहत होता. आसावरी ते वातावरण एन्जॉय करत होती. तिला तो झोमणारा गार वारा आवडत होता. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. ते त्यांच्या हॉटेलपासून बरेच लांब आले होते. आसावरी, आता आपण परत जायचं का? रात्र खूप झालीये आणि खूप लांब आलो आहोत आपण, गिअर बदलत शरदने विचारलं. ठीक आहे, आसावरी जरा नाखुशीनेच म्हणाली. पण तिच्या नाराजगीकडे दुर्लक्ष करत शरदने थोडं पुढे जाऊन जिथे गाडी वळवायला जागा मिळाली तिथून त्याने गाडी वळवली आणि ते परतीच्या मार्गाला लागले. ते अगदी थोडंच अंतर पुढे आले होते आणि तोच शरदने गाडीचा करकचून ब्रेक दाबला आणि गाडी बंद झाली. त्या भयान शांततेत टायर घासलं गेल्याचा तो आवाज खूप मोठा आणि भीतीदायक वाटला. आसावरीचा तर कपाळमोक्ष होता होता राहिला होता. ती जोरात किंचाळली. शरद, अरे काय करतोयस? अगं, कोणीतरी गाडीच्या समोरून एकदम धावत गेलं ग, शरद घाबरतच म्हणाला. कुठे कोण आहे शरद? आपल्याशिवाय कोणी नाहीये इथे. उगाच त्या वेटरचं बोलणं डोक्यात ठेवून नसते विचार करू नकोस तू, आसावरी चिडून म्हणाली. अगं, तसं नाही आसावरी, खरंच कोणीतरी गेलं समोरून, असे म्हणून शरद गाडी पुन्हा चालू करू लागला. पण गाडी काही चालू व्हायचं नाव घेत नव्हती आणि अचानक असा आवाज आला. जणू कोणीतरी गाडीच्या टपावर येऊन आदळलं होतं. क्षणभरासाठी गाडी थोडी हलली. कर्र खच असा आवाज झाला. तसे दोघेही थोडे घाबरले. काय पडलं असेल गाडीच्या टपावर, याचा शरद विचार करत असतानाच आसावरी खाली उतरू लागली. नको आसावरी, खाली उतरू नकोस, शरद जवळजवळ किंचाळलाच. कारण ऐनवेळी निघताना वेटरने हळूच सांगितलेले शब्द त्याला आठवत होते. काहीही झालं
तरी गाडीच्या बाहेर निघू नका. पण शरदच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आसावरी खाली उतरली देखील. तिने बाहेर येऊन गाडीच्या टपाकडे नजर टाकली, पण तिथे काहीच नव्हतं. अरे शरद, काहीच नाहीये रे वरती. मग आवाज कसला आला असेल? असं म्हणत आसावरी पुन्हा गाडीत बसू लागली. तोच गाडीचे दरवाजे धाडकन बंद झाले. गाडीच्या काचा देखील आपोआप बंद झाल्या आणि कुणाला काही कळायच्या आत एक काळपट धुराचं वादळ गोल गोल फिरत आलं आणि आसावरीला स्वतःच्या कवेत ओढून घेऊन ते धुराचं वावटळ दूर निघून गेलं देखील. तोवर शरद गाडीतून उतरण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण गाडीचे दरवाजे काही केल्या उघडतच नव्हते. तो केवळ आसावरी आसावरी असं ओरडत दार उघडण्याचा अतोनात प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यातलं पाणी कधीच गालावर आलं होतं. गाडी बाहेर पडण्याची त्याची खटपट चालूच होती. त्याने गाडीची काच फोडण्याचाही प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. ते वावटळ त्या जंगलात फिरून दरीच्या बाजूला निघून गेलं. जेव्हा ते वादळ त्या दरीत जात होतं तेव्हा शरदला त्यात काहीतरी चमकताना दिसलं. त्याने ते निरखून पाहिलं तेव्हा त्याला समजलं की ते कोणाचे तरी डोळे होते. पिवळे धमक डोळे जे त्या अंधारात चमकत होते. आणि ते एकाचे नव्हते, तर ते बरेच होते. शरद मात्र ते पाहून ओक्साबोक्शी रडत राहिला. गाडीच्या स्टेअरिंगवर डोकं ठेवून शरद हताशपणे अश्रू गाळत होता. त्याच्या तोंडातून फक्त आसावरी, माझी आसावरी एवढे शब्द बाहेर पडत होते. काही वेळ गेला. आता पहाट व्हायला सुरुवात झाली होती. अंधाराला सारत सूर्यनारायण आपले अस्तित्व जाणवून देत होता. जशी सूर्याची कोवळी किरणं गाडीवर पडली तसे गाडीचे दरवाजे आपोआप उघडले गेले. दिवस उजाडला. रात्रभर रडून शरदचे डोळे लाल झाले होते. इतका वेळ बंद असलेला त्याचा मोबाईल देखील चालू झाला होता. शेवटी जड अंतःकरणाने त्याने पोलिसांना फोन लावला. काही वेळातच पोलीस तिथे आले. घडलेलं सारं काही त्याने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी दरीत शोधाशोध करायला सुरुवात केली. साधारण दुपारच्या वेळी त्यांना एक प्रेत एका झाडावर छिन्न विछिन्न अवस्थेत सापडलं. तसं ते प्रेत जमिनीवर उतरवलं गेलं आणि शरदला बोलावलं गेलं. शरदने समोरचं प्रेत पाहिलं. ते प्रेत आसावरीचंच होतं. तिच्या शरीराला जागोजागी जखमा झाल्या होत्या. कातडी सोलवटून निघाली होती. आपल्या प्रिय पत्नीची अशी अवस्था पाहून शरदने तिथेच हंबरडा फोडला. जमिनीवर बसून तो आपल्या हाताने कधी डोकं तर कधी छाती आपटून रडू लागला. पोलिसांनी त्याला कसं तरी सावरलं. पोस्टमॉर्टम झाल्यावर त्यांनी आसावरीचा मृतदेह शरदला सोपवला आणि आत्ता त्याच चितेच्या दाहकतेने शरद तापून निघाला होता. तरीही मनातल्या मनात मात्र तो अशा दुष्ट शक्तींचा नायनाट करण्यासाठीचा निश्चय करत होता. संध्याकाळ झाली होती. हातांची घडी सोडून तो शांत होत असलेल्या चितेजवळ आला. अजून सुद्धा काही निखारे धगधगत होते. त्या निखाऱ्यांची धग त्याच्या मनात सुद्धा प्रतिशोधाची धग निर्माण करत होती. त्याने त्या चितेची राख भरून घेतली. ती राख केवळ त्याच्या प्रिय पत्नीच्या शरीराची नव्हती, तर ती राख त्याच्या जीवनाची होती. त्यांनी एकत्र पाहिलेल्या स्वप्नांची होती. स्वतःला सावरत तो उठला. तिथल्याच एका जलप्रवाहात त्याने त्या राखेचं विसर्जन केलं आणि तो घराकडे परतला. आता आपण पुन्हा सविता आणि नलूच्या आयुष्याकडे येऊ. स्नेहसदन सोसायटीत एकूण 5 इमारती होत्या. मध्यभागी बाग होती. इथेच मुलांसाठी खेळणी आणि तिथेच बसण्याची व्यवस्था देखील होती. प्रत्येक इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगची जागा होती आणि याच 5 इमारतींमधील दुसऱ्या बिल्डिंगमध्ये सविता राहत होती. दुसऱ्या इमारतीतील 4थ्या मजल्यावर तिचं घर होतं. तिचा दिवस कामात कसाही निघून जात असे, पण रात्र झाली की मात्र तिच्या मनात भीती निर्माण होत असे. कधी कधी तर झोपेत सुद्धा ती दचकून जागी व्हायची आणि आधी नलूकडे बघायची, आणि त्याला कारण होतं तिचा भूतकाळ. भूतकाळातला तो भयानक अनुभव तिच्या मनात भीतीचं काहूर निर्माण करायचा.
त्यातच आज नलूच्या बुटांच्या खालच्या बाजूला सवितानं ते सुकून गेलेलं रक्त पाहिलं होतं. त्यामुळे सविताची अवस्था आता खूप बिकट झाली होती. ती पटकन उठली आणि आधी तिने ते बूट धुवून काढले आणि ती पुन्हा नलूजवळ आली. तिने नलूच्या गळ्याजवळ असलेली चादर हलकेच बाजूला केली आणि ती पुन्हा एकदा हादरली. कारण नलूच्या रक्षणासाठी बांधलेला तो तावीज नलूच्या गळ्यात नव्हता. आता मात्र तिच्या समोरून तिचा तो काळा भूतकाळ धावत गेला आणि नकळतपणे तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याच विचारात सविताला कधी झोप लागली हे तिचं तिलाच कळलं नाही. रात्रीचा साधारण 1:30 वाजला होता. सविता नलूच्या उशाजवळच बसल्या बसल्या झोपून गेली होती. नलू सुद्धा शांत झोपली होती की तोच नलूने खाडकन डोळे उघडले. आता तिच्या डोळ्यांचा रंग पूर्णपणे बदलला होता. निळ्या रंगाची छटा असलेले तिचे डोळे आता पूर्ण घारे झाले होते आणि ती त्या घारोळ्या डोळ्यांनी संपूर्ण घर न्याहाळत होती. तिची ती नजर अजिबात स्थिर राहत नव्हती. तिचे निरागस रूप या क्षणी पूर्ण बदलून गेलं होतं. केस पूर्णपणे विस्कटले होते. त्यातल्याच काही बटा तिच्या तोंडावर आल्या होत्या. चेहऱ्यावरचे भाव उग्र झाले होते. सविताला काहीही कळू न देता ती बेडवरून उठली आणि घरभर एखाद्या यंत्राप्रमाणे फिरू लागली. बेडरूममधून हॉलमध्ये, हॉलमधून पुन्हा बेडरूममध्ये ती फेऱ्या मारत होती. मध्येच बाल्कनीत जात होती. कधी फरशीवर पाठीच्या बाजूने कमान करून दोन्ही हात टेकवत हात आणि पायाच्या जोरावर ती एखाद्या जनावराप्रमाणे चालत होती, तर कधी भिंतीवर पालीसारखी सरपटत चढत होती. कधी छतावरून उलट चालत दात विचकवत हसत होती. असं तिचं बराच वेळ चाललं होतं. पण चुकूनही ती स्वयंपाकघरात गेली नाही. कारण तिथे सविताने स्वामींचा आणि दत्तगुरूंचा फोटो ठेवला होता आणि त्या फोटोसमोर अखंड तेवणारा तो नुसता दिवा देखील नलूच्या नजरेला त्रास देत होता. त्यात जर चुकून ती त्या तसबिरीसमोर आली असती तर तिचं काय झालं असतं हे ती जाणून होती. त्यातच ती आत्ता कुठं मोकळी झाली होती. त्यामुळे तिला पुन्हा बंधनात जायचं नव्हतं. नलूच्या आत असलेल्या तिला आता प्रचंड भूक लागली होती. पण काय खाणार याचा विचार करत असतानाच तिला शेजारच्या बाल्कनीमध्ये एक राखाडी रंगाचं मांजर दिसलं. त्या मांजराच्या गळ्यात गुलाबी रंगाचा पट्टा होता. ते मांजर बराच वेळ तिच्याकडे बघून गुरगुरत होतं. पण ते ना जागचं हलू शकत होतं नाही पळून जाऊ शकत होतं. जणू कोणीतरी त्याला तिथेच खिळवून ठेवलं होतं, धरून ठेवलं होतं. जशी तिची नजर त्या मांजरावर पडली तसं ते मांजर भेसूर आवाजात रडू लागलं, विव्हळू लागलं आणि काही क्षणात ते तिथल्या तिथे कोलमडून पडलं आणि नलूच्या आत असलेली ती तिचे काळे दात दाखवत हसू लागली. पुढच्या क्षणातच त्या बाल्कनीत त्या मांजराच्या जागी फक्त रक्ताचं थारोळं साचलं होतं आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात तो गुलाबी रंगाचा पट्टा पूर्णपणे भिजून लाल झाला होता. सकाळ झाली तशी सविताला जाग आली ती मुळातच शेजारच्या जोशी काकूंच्या आरडाओरडामुळे. तिने आधी नलूकडे पाहिलं. नलू अजून सुद्धा शांत झोपली होती. तिला आज लवकर उठवण्याचा काही प्रश्नच नव्हता. कारण त्या बस चालकाच्या खुनाच्या घटनेमुळे शाळेने सुट्टी जाहीर केली होती. सविताने एकदा नलूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिने पटकन तोंड धुतलं आणि नेमकी बाहेर काय गडबड चालू आहे हे पाहण्यासाठी ती बाल्कनीत आली. समोरचं दृश्य पाहून क्षणभर तिला कळलंच नाही की नेमकं काय झालंय ते. जोशी काकू बाल्कनीत बसून ओक्साबोक्शी रडत होत्या. कारण त्यांची मनी कुठेच त्यांना दिसत नव्हती आणि अख्ख्या बाल्कनीत रक्त पसरलं होतं, ज्यात त्या मनीचा पट्टा देखील होता. सविताने साडीचा पदर हातात धरून तो हात तोंडावर ठेवला. कसं झालं असेल हे याचा विचार करत असताना तिचे स्वतःच्या पायाकडे लक्ष गेलं आणि एका क्षणात तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिच्या बाल्कनीत रक्ताने माखलेल्या छोट्या हातांचे आणि छोट्या पायांचे ठसे होते. क्षणात तिला गरगरल्यासारखं झालं.
कसंबसं भिंतीचा आणि बाल्कनीच्या कठड्याचा आधार घेत तिने स्वतःला सावरलं. ती धावत आत गेली. नलू अजून देखील शांत झोपली होती. सविताने पटकन तिच्या अंगावरची चादर बाजूला करून तिचे पाय पाहिले आणि तिचे पाय पाहिल्यावर सविताने घाबरून छातीला हात लावला आणि ती मटकन खालीच बसली. तिला आता हुंदका अनावर झाला होता. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.